नमस्कार, मी डॉक्टर संदीप कदम. मी हृदयरोग तज्ज्ञ म्हणून गेली 15 वर्ष पुणे येथे प्रॅक्टिस करत आहे. मी मेडिनेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांचा संचालक आहे. आज आपण हृदयरोग या संदर्भात चर्चा करणार आहेत. हार्ट अटॅक किंवा हृदयरोग हा कसा होतो आणि तो कसा थांबवता येतो आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे हृदयरोग म्हणजे काय किंवा हार्ट अटॅक म्हणजे काय. हार्ट अटॅक म्हणजे काय की हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात, हृदयाच्या वरती ज्या रक्तवाहिन्या असतात, ज्या डावीकडनं एक आणि उजवीकडे एक अशा रक्तवाहिन्या असतात. हृदयाला मेजर 3 रक्तवाहिन्या असतात. त्या रक्तवाहिन्यांमध्ये जर रक्ताची गाठ झाली किंवा कोलेस्ट्रॉलचे ब्लॉक झाले आणि त्यामुळे रक्तपुरवठा खंडित झाला तर त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे हृदयाला हार्ट अटॅक येतो किंवा हृदयाचा झटका जो आपण म्हणतो मराठीमध्ये तो होतो, हृदयविकार. तर ह्या कंडिशनमध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला त्रास काय होतो. बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास होतो. हृदयरोगाची लक्षणं वेगवेगळी आहेत. काही लोकांना हृदयाच्या मध्यभागी छातीमध्ये दुखतं. मेनली ते असं वाटतं की बाबा कुणीतरी छाती दाबतंय माझी किंवा प्रेशर येतोय किंवा कुणीतरी दगड ठेवलाय असं वाटतं. पिन पॉईंट दुखतंय, मला एकाच ठिकाणी दिसतंय असं जर असेल तर ते शक्यतो हृदयाचं दुखणं नसतं. हृदयाचं दुखणं हे पूर्णतः छातीवर भरलेलं असतं. काही लोकांमध्ये ते डाव्या हाताला असतं की डावा हात माझा जड होतोय किंवा काही लोकांना उजव्या हाताला असतं